नमस्कार मित्रांनो, मी तुमच्याकडे व्हिडिओ घेऊन येतो. यात माझा काहीही स्वार्थ नसतो. हे फक्त माझ्या जवळ असणारे चांगले विचार तुमच्यापर्यंत पोहोचावेत एवढीच एक अपेक्षा असते. मला फार यापासून लाभ होतो किंवा काही स्वार्थी भावनेनं मी करत राहतो असं नाही आहेच, किंवा मला प्रसिद्धी मिळते असंही नाही आहेच. मला कशाचा त्याचा लोभ नाही आहे. परंतु माझ्याजवळ असणारे चांगले विचार तुमच्यापर्यंत पोहोचावे, जे मी मधमाशीसारखे गोळा करून ठेवलेले असतात, मध्ये गोळा करावा तसं ते तुमच्याजवळ पोचावेत एवढंच हे असते. या व्हिडिओच्या पुढे तुम्ही एक सुंदर असं काहीतरी विचार ऐकणार आहात आणि एक अतिलघुकथा म्हणून ऐकणार आहात. फार सुंदर आहे, ती ऐकावी. पण त्या अगोदर थोडंसं सर्वसामान्य माणूस म्हणजे काय हेच मी तुम्हाला सांगणार आहे. जो स्वतःच्या वर्तुळात मस्तपैकी दंग असतो, स्वतःचं घर, नातेवाईक, मोजके 4-5 मित्र, या पलीकडे त्याची नजर जात नाही आणि तो जास्त विचारही करत नाही. त्याचं वाचन तर बिलकुल जास्त नसतं. मोजकं म्हणजे वर्तमानपत्रातल्या ठळक बातम्या, मोबाईलवरचं थोडंसं लिखाण, क्रिकेटसारख्या खेळाचं त्याला आकर्षण असतं, पण बारकावे मात्र त्याला समजत नाही आहेत. त्याला फक्त पराभव आणि विजय म्हणजे काय हे एवढंच कळतं. भारत जिंकला याहीपेक्षा पाकिस्तान हरल्याचा मोठा आनंद तो व्यक्त करतो. सामान्य माणसाला कुवतीनुसार देवाणघेवाण करायलाही आवडतं. स्वतःच्या मुलाच्या लग्नात ज्या पद्धतीनं आहेर आलेले आहेत ना, त्याच पद्धतीनं तो आहेर करतो. कुणाचेही उपकार ठेवत नाही. परंतु जर लग्नपत्रिकेत खाली टीप असेल, आहेर स्वीकारले जाणार नाहीत, तर मात्र त्याला खूप आनंद होतो आणि तो त्या पद्धतीनं वागत राहतो. मस्तपैकी लग्नात जीवन येतो. आहेर करण्याची कटकट त्याला नसते. रिक्षावाल्याने भाड्याचे पैसे बरोबर घेतले आणि दिले. दुकानाचा सेल संपायच्यात त्याची खरेदी झाली. एसटीत त्याला खिडकीजवळ बसायला जागा मिळाली. ऑफिसातल्या साहेबानं थोडंसं त्याला नावाजलं आणि घरच्या साहेबानं तुम्ही किती हो चांगले आहात, किती गोड आहात असं म्हटलं की त्याला त्या रात्री गाढ झोप लागते. तो म्हणजे मी, सामान्य माणूस. नमस्कार माझ्या गोष्टी ऐकणाऱ्या मित्रांनो, तुमच्यासाठी आणखीन एक मी आज नवीन विनोदी गोष्ट घेऊन आलेलो आहे. दिवसा माझी थोडंसं हसावं, कारण हसणं हे आत्म्याचं संगीत आहे आणि ते माणसानं रोज थोडं थोडं छेडावं असं मला वाटतं. हसण्यानं बरेचसे शारीरिक फायदे होतात, यासाठीच मी या कथा तुमच्याकडं घेऊन आलेला असतो. त्या निमित्ताने मी थोडीशी प्रस्तावना करणार आहे आणि नंतर तुम्हाला मी एक माझी लघुकथा एक सांगणार आहे. आवडलेलं आणि निवडलेलं यांची जेव्हा सांगड घालता येत नाही, तेव्हा आयुष्यात उरते ती फक्त तडजोड. कारण आवडलेलं कधी कधी आपल्याला विसरता येत नाही आणि निवडलेलं कधी मनापासून स्वीकारता येत नाही. स्वार्थासाठी आणि कामापुरतं जवळ आलेली माणसं काही क्षणात तुटतात. त्यांचं काम झालं की ते आपल्याला दूर लोटून देतात. पण विचारानं आणि प्रेमानं जवळ आलेली माणसं आयुष्यभर सोबत राहतात. ज्याला आपण पोहायला शिकवलं ना, तो आपल्याला बुडवण्याची वाट बघतो, किंवा ज्याच्या बोटाच्या करंगळीला धरून आपण त्याला चालायला शिकवलं, तो आपल्याला कधी तोंडघशी पाळायला तयार होईल हे सांगता येत नाही. दूध ही एक चांगली बाब आहे, पण त्यात कितीतरी असे त्या कुळातली पदार्थ आहेत. दूध, दही, ताक, लोणी, तूप सगळे एकाच कुळातले असूनही प्रत्येकाची किंमत मात्र वेगळी असते. कारण श्रेष्ठत्व हे जन्मापासून मिळत नाही आहे, तर आपल्या कर्तृत्वांच्या गुणातून ते आपल्याला मिळवावं लागतं. जसं ते दुधातून बाहेर पडलेले पदार्थ मिळवत राहतात. म्हणतात रक्तापेक्षा अश्रू श्रेष्ठ असतात. कारण शरीराला कुठेही जखम झाली ना, तर पहिल्यांदा रक्त बाहेर येतं. पण मनाला जखम झाली तर मात्र डोळ्यातून अश्रू बाहेर येतात. अश्रू बाहेर पडण्यासाठी फक्त शरीराचं एकच अवयव आपल्याला उपयोगी पडतो आणि ते म्हणजे डोळे. अश्रू आणि रक्त यांचे संबंध फार वेगवेगळे आहेत. रक्त कुठूनही बाहेर पडतं, पण अश्रू डोळ्यातून बाहेर पडतात. तसंच अश्रूला पाणी म्हटलं तर ते पाणीही आपल्या शरीराच्या कुठल्याही अवयवातून बाहेर पडतं, पण ते पडायला लागलं तर त्याला एकतर श्रम करावं लागतात, नाहीतर एक उन्हाळी वातावरणात आपल्याला फिरावं लागतं. मी तुम्हाला या निमित्ताने एक छोटीशी माझी अतिलघुकथा सांगणार आहे. जपानी पद्धतीतली ती टायको नावाची एक लघुकथा असते आणि ती पावसात एक घटना घडली. एक घरटं वाऱ्याच्या झोतामुळे अचानक पडलं. 2 जीव झाडाच्या फांदीवर स्तब्ध बसून होते.
त्यानं तिला पंखाने जवळ घेतलं. थरथर त्या पंखानं ती त्याच्या कुशीत शिरली आणि चिमणा तिला म्हणाला, आपण आता सकाळीच बोलूया. चिमणी म्हणाली, हो. रात्र संपायची वाट बघत दोघेही शांत बसून राहिले. सकाळ झाली, स्वच्छ प्रकाश पडला. चिमणा उत्साहानं म्हणाला, निघूया, पुन्हा नव्यानं काड्या गोळा करूया. तिच्या डोळ्यात पाणी आलं. चिमण्यानं समजूत घातली, अगं वेडे, आपलं घरटं पाडणं हे त्या विधात्याच्या हातात होतं आणि कुणाच्या मदतीची वाट बघायला आपण काय थोडंच माणसं आहोत का? चल निघूया. आणि त्या दोघांनीही काड्या शोधण्यासाठी झेप घेतली.